खरं तर बीडचं प्रकरण खूप गाजू लागलेलं आहे. त्याच्यात वेगवेगळे पडसाद जे ते उमटू लागलेले आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांकडून एक नवीन भूमिका मांडण्यात आलेली आहे की आम्ही मुंडेंना येऊन देणार नाही, त्यांचा घरचा रस्ता दाखवणार नाही. आणि या सगळ्या अनेक मुद्द्यांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रत्येक वेळी या सगळ्या मुद्द्यांवर बोलताना जी न्यायालयीन बाजू मांडतात ते म्हणजे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सर. कसं बघतात या संपूर्ण प्रकरणाकडे? आज मी तुम्हाला सांगतो, डंके की चोट पे पावशेर दारू पिऊन जर कोणी भटक्या विमुक्त जातीच्या सन्मानजनक मंत्री महोदय धनंजय मुंडे यांना कोणी अपमानित करण्याचं धाडस दाखवत असेल, मग तो कोणी किती मोठा असो, त्याची गय केली जाणार नाही. त्याला संविधानिक उत्तर दिलं जाईल. आणि ते काय म्हणतात, तुम्ही तुमच्या बापाच्या घरचे रस्ते आहेत का? हां, काय बापाची शेती आहे का? हां, अबे शेतीला शेती लागून असेल ना, तर त्याच्यात सुद्धा वाट द्यावं लागते दुसऱ्या शेतकऱ्याला. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जमीन मोजणी कायद्यामधून शिक. जरंग्या, तू काय बोलतो बे? तू काय एवढी मोठी उंची आहे? कोणता तू काय शिक्षण आहे तुझं? काय कायदेशीर शिक्षण आहे? राजनैतिक शिक्षण आहे? समाजविषयक शिक्षण आहे तुझं? हां, जे कोणी धस असेल किंवा जरंगे असेल, अरे तुम्ही आत्तापर्यंत महाराष्ट्रानं पाहिलेलं होतं की एक म्हण होती की एखाद्या मृत टाळूवरलं लोणी खाणारे लोक आहेत, अशी एक म्हण होती आमच्या म्हणजे गुराखी साहित्यामध्ये. जे आम्ही गुराखी साहित्याचा अभ्यासक आहे, म्हणजे मराठा समाजाचे नेते होऊन गेले. तुम्हाला सांगतो, केशवरावजी धोंडगे साहेब, त्यांच्या चळवळीमध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये वाढलेला माणूस आहे मी. तुम्हाला सांगतो, टाळूवरलं लोणी खायची ती म्हण होती. आता तुम्हाला सांगतो, एखाद्या मृत व्यक्तीच्या नावावर राजकारण करून कोणाला सुपारीनं पैसे मिळायची आता ओढ लागली, तर कोणाला म्हणो मी 4दा निवडून आलो, 5दा निवडून आलो, मंत्री झालो नाही. अबे तू मला सांगतो, महाराष्ट्राला सांगतो, 4दा निवडून आलास. तुझी निवड ही भटक्या विमुक्तावर अन्याय करणारी नाही. शेवटी पारधी आईला त्रास दिल्याबद्दल तू न्याय देऊ शकत नाहीस. तुझ्या घरातून अन्याय होते, पारधी आईला रडावं लागते, पाया पडावं लागतंय. पारधी बहिणीला जाऊन, मागासवर्गीय बहिणीला जाऊन, आदिवासी बहिणीला जाऊन पोलीस स्थानकात तक्रार नोंदवावी लागते. ह्या कारणानं माणसं मंत्री होण्याच्या तर सोड, तू खरं सांगतो, तू पडलेल्या नगरसेवक होण्याच्या लायकीचा नाहीस. त्याच्यामुळं मला हे सांगायचं आहे, जे कोणी आगाऊपणा करेल, मग तो धस असेल, मग तो जरंगी असेल, त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल. अरे आम्ही उघड्यावर पडलेली नाही आहेत. संविधानानं आम्हाला सहारा दिलेला आहे, शेल्टर दिलेलं आहे, माणूस म्हणून जगण्याची मुभा दिलेली आहे. भगवान बाबांनी तीच शिकवण दिलेली होती, शाळेकडे चला. म्हणून आज पंकजाताई, म्हणून आज धनंजय मुंडे मंत्री दिसतात. हे सगळं संविधानाची देण आहे. धस आणि जरंगे ही तुमची देण नाही आहे. तुम्ही मालक नाही आहेत. तुम्ही फक्त त्यावेळेस टाळूवरचं लोणी ही म्हण होती. आता तुम्ही सुपारी आणि तुम्ही मंत्रीपदाची ओढ आणि लालसा ह्या पोटी तुम्ही ह्या मोर्चांमध्ये चाललात. मोर्चांचं स्वरूप बदललंय, तुम्ही सांस्कृतिक धरोहर बदललंय. जिथं मातम असतंय, जिथं ज्याला म्हणतो आपण दुःख असतंय, तिथं तुम्ही शिमग्यासारखं वागत आहात. तुम्ही जातीय तेढ निर्माण करत आहात. का तर जस्ट सन्माननीय मुंडे साहेब आणि वाल्मिक कराड साहेब, काय वाल्मिक कराड साहेबांना काय दोषी ठरवलंय? वाल्मिक कराड साहेबांना काय न्यायालयाने शिक्षा ठोठावली? अटक करणं हे प्रोसिजरचा पार्ट आहे. अटक झाली म्हणजे कोणी दोषी ठरला असं होत नाही. काय ह्याच्या अगोदरचा इतिहास वाचायचा का? आणि धस कोणाचं काय व्यक्तिगत आयुष्य आहे हे आपण दुसऱ्याचं सांगताना स्वतःचं सुद्धा व्यक्तिगत आयुष्य माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे. उंगली निर्देश आम्हालाही करता येतात. सर नेमके या 2 बोटांचा अर्थ काय? तुम्ही थेट उंगली निर्देशाचा त्यानं सांगाल ना, त्याला विचारा ना, त्यानं बऱ्यापैकी उत्तर देईल ना. भटक्या विमुक्तांची इज्जत उघड्यावर टाकायला आणि स्वतःची, अरे आम्हाला तर आमची इज्जत उघड्यावर जाऊ शकत नाही.
संविधानाचं ओढणं आहे आमच्यावर, संविधानाची सावली आहे आमच्यावर. सांगायचं तात्पर्य, त्या धसची दादागिरी चालू देणार नाही आणि कोणा पावशेरीची दादागिरी चालू देणार नाही. महाराष्ट्रातला रस्ता तर सोड, पायवाट सुद्धा माझ्या वंजारी भावाची असेल, बंजारी भावाची असेल, पारधी आईची असेल, अनुसूचित जातीची असेल, महार मांग ढोर सांभाराची असेल, भिक्षुकी करणाऱ्या माझा जो पोपट घेऊन जो भिक्षू हे सांगतो म्हणजे ब्राह्मण आहे माझा, जो की हे म्हणजे काय म्हणतो त्याला आपण भविष्य सांगतो, तो ब्राह्मण भाऊ असेल, ह्या सगळ्यांना ताकद भारताच्या संविधानाची आहे. कोणी म्हणल्यामुळे काय मुगली नाही आहे हा देश. याच सगळ्या मुद्द्यांवर आज खरं तर पुण्यात आंदोलन होतंय. तर 9 तारखेला थेट ग्रामपंचायती बंद करू असा इशारा दिलेला, कसं बघतो? ग्रामपंचायत बंद करण्याचा इशारा दिला तर लक्षात ठेवा, लोकशाही प्रक्रियेमध्ये जर जे ग्रामपंचायतीवर धस किंवा जरंगेला मानणारे लोक असतील त्यांना मला सांगायचं आहे, बडतर्फ होतील. ते सरपंच बडतर्फ होतील, कारण ते लोकसेवक आहेत. आणि बडतर्फीची कारवाई का होत नाही हे ग्रामविकास सन्माननीय मंत्री महोदयांकडे जरी अधिकृत जर आपण सांगत असाल, अधिकृत जर ही पुष्टी असेल, तर जे जे ग्रामपंचायत बंद करायला जातील त्यांची बडतर्फी केली जाईल. याची तजवीज आम्ही करू, कायदेशीर तजवीज करू आणि त्यांच्या खुर्च्या रिकाम्या करू. ती पदं जी आहेत ती लोकशाहीने दिलेली पदं आहेत, ती जरंग्याच्या किंवा कोणाच्या बापाच्या घरची पदं नाही आहेत. त्या पदावर राहून मस्ती करता येणार नाही, त्या पदावर राहून माज दाखवता येणार नाही. त्या पदावर राहून तुम्हाला एखाद्या समाजाला कमी लेखण्यासाठी, एखाद्या समाजाला गुंड लेखण्यासाठी सरपंच ही पदं नाहीत. जर ग्रामपंचायत बंद करून बघा, माननीय उच्च न्यायालयामध्ये धाव घेतो आणि ग्रामपंचायतीचे ताले माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून, सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून डंके की चोट पे, डंके की चोट के भारताच्या संविधानाची शपथ तुम्ही बंद करून दाखवा. हे डंके की चोट पे उघडून दाखवा. मग नेमकं या संपूर्ण प्रकरणात तुम्हाला काय वाटतंय, का दिरंगाई होते, का अद्याप गुन्हेगार किंवा आरोपी जे ते भेटले जात नाहीयेत, अद्यापही एक आरोपी फरार असल्याचं बोललं जातंय? मला सांगा, माध्यमाला अधिकार आहे का याला अटक कर म्हणायचा? धसला अधिकार आहे का त्याला अटक कर म्हणण्याचा? हां, याला फाशी दे म्हणण्याचा धसला अधिकार आहे का? जरंगेला अधिकार आहे का? सार्वजनिक ठिकाणी माणसाला आणून फाशी द्यायची पद्धत ही इस्लामिक देशांमध्ये, हे इस्लामिक देश आहे का? तुमच्या माध्यमातून सांगतो, धस सार्वजनिकरित्या याला फाशी दे त्याला फाशी दे म्हणण्याची पद्धत इस्लामिक देशात आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही निर्माण केलेल्या देशात कायदा परिस्थिती जी असते हाताळण्यासाठी न्यायालय ज्या देशामध्ये आहे त्या देशामध्ये एक विहित पद्धत आहे. तुम्ही म्हणताय म्हणून काय होणार नाही. कशासाठी तुम्ही आग्रह करून कोणाला अटक करू शकता? नाही करू शकत. मान्य सुप्रीम कोर्ट म्हणते त्या पोलिसांना अटक केलेल्या व्यक्तीला तुम्ही विचारला प्रश्न म्हणून सांगतो, माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय, कराड साहेबाची केस असो की कुणाची केस असो, जर एखाद्या आरोपींना आपण अटक केली तर मिनिटाचा हिशोब द्यायचा आहे. मला एवढे मिनिट या आरोपीला का अटक पाहिजे, एवढे दिवस मला या आरोपीला का अटक पाहिजे, एवढे घंटे या आरोपीला का अटक पाहिजे. उगीचच कोणाला डांबून ठेवता येत नाही. आणि तुम्हाला सांगतो, अशा प्रकरणामध्ये ज्या प्रकरणात सरकारने स्पष्टपणे CID सारखी विशेष एजन्सी दिली आहे तपास करण्यासाठी, त्याच्यामध्ये लुडबुड कशाला पाहिजे? खरं तर याच्यावरून सुद्धा राजकारण करताना अनेक जण पाहायला मिळतात. जितेंद्र आव्हाड असो किंवा इतर नेते असो, त्यांनी एका पोलिसाचा फोटो वाल्मिक कराड यांच्यासोबत पोस्ट केला आणि म्हटलं की जे SIT मध्ये तेच तर वाल्मिक कराडांचे मित्र आहेत. मला एक सांगा, जितेंद्रला मला विचारायचं आहे, जितेंद्र, मला माहिती नाही की संविधानाचा अभ्यास जितेंद्रचा किती आहे. मला माहिती नाही की त्यांनी आमच्या भगवान बाबाच्या साहित्याला किती वाचलेलं आहे. पण जितेंद्र, विरोधाला विरोध करू नये, विनाकारण समाजाच्या विरोधात जाऊ नये. जितेंद्र, जोपर्यंत कायदा प्रणाली, मला सांगा, वाल्मिक कराड साहेबाला जितेंद्रनं सांगावं की किती न्यायालयाने दोषी ठरवले. जर थोडं जरी अल्पशिक्षण जरी असेल ना जितेंद्र, मी मानतो की जितेंद्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं बोलतंय, परंतु जितेंद्र ते बोलत असताना कृती ते आणलं पाहिजे.
आपण नाहकपणे कुणीतरी शिक्षा होण्याच्या अगोदरच कुणाला तरी कठोर गुन्हेगार ठरवलं नाही पाहिजे. आणि जितेंद्रकडे जे त्या मुंबऱ्यातले लोक येतात ते सगळे धुतल्या तांदळासारखे, ते सगळं एकदम भाई ओ भाई बम्बी मैं काम करता हूँ भेंडी बाजार में, ते सगळं एकदम क्लीन आहेत, मुलायमा लावलेले आहेत. त्याच्यामुळं डॉक्टरकडं कोणी येऊ शकतंय, इंजिनियरकडं कोणी जाऊ शकतंय, आर्किटेक्टकडं मला घर बांधायचं भाऊ, वकिलाकडं सगळ्याच लोक येत असतात. तसंच मग तो ग्रामपंचायत सदस्य असो की जिल्हा परिषदचा सदस्य असो की आमदार असो, खासदार असो, मंत्री असो. समजा एखादा माणूस, सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं जितेंद्र, एखादा माणूस मोठा आरोपी आहे, माननीय न्यायमूर्ती मला वाटतंय गवई साहेबांची ऑर्डर आहे किंवा माननीय मुख्य न्यायमूर्तींची ऑर्डर आहे, त्या ऑर्डरमध्ये काय सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या, की आरोपी आहे म्हणून घर पाडता येते का, आरोपी आहे म्हणून त्याला हिनवलं जाऊ शकते का. रिफॉर्मेटिव्ह थेरी आहे. जसे मुंबऱ्यातले आणि भेंडी बाजारमधले जितेंद्रला गोड वाटतात ना, तसंच वाल्मिक जोपर्यंत न्यायालय आरोपी ठरवणार नाही तोपर्यंत वाल्मिक वंजारी समाजाचा आहे, तोपर्यंत वाल्मिक कराडसाहेब आमचे बहुजनांचे आहेत, माननीय धनंजय मुंडे आमचे बहुजनांचे आहेत. त्याच्यामुळं जितेंद्रला मी सांगतो, जितेंद्र हे स्टॉप दॅट करायचं नको. असणारं एखाद्याचं व्यक्तिहरण होईल, एखादा सामाजिक व्यक्तिहरण होईल असं वागू नये. अगदी शेवटचा प्रश्न आहे सर, की मग या सगळ्यात आता तुम्ही ॲज अ संपूर्ण अभ्यास केलेला आहे आणि आता कधीपर्यंत न्याय मिळेल आणि नेमकं मग ह्याचं सूत्र कसं असेल पुढे. आम्ही जे लोक मनीप्रमाणे सुपारी घेऊन पुढे येऊन भगवान बाबांनी शिकवण दिलेल्या वंजारी समाजाला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा सांगलेल्या ब्रीदाला आणि माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना, जे त्यांच्या विचारांना, ह्या तिन्ही महान व्यक्तींच्या विचारांना जे म्हणजे काहीतरी काळोखात नेऊ पाहत आहेत सुपारी घेऊन, त्या लोकांना आम्हाला सांगायचं आहे, त्यांना आम्ही कायदेशीर धडा शिकवणार आहोत. फाईल्स तयार होत आहेत. मग कुणी सांगत होतं की अमुक जिल्ह्यामध्ये आमच्या वंजारी भाऊ जास्त आहेत, बिंदू नियमावलीची वाट लावली, ह्या सगळ्या ज्या खोट्या नाट्या गोष्टी केल्यात आणि जे जातीय तेढ निर्माण करण्याचा मुंबईतून काही लोकांनी प्रयत्न केला आहे, त्या लोकांची कायदेशीरदृष्ट्या बांधकामाचं काम सुरू आहे. त्याचबरोबर धस यांनी जे काही चालवलेलं आहे सूत्र, जे बदनामीचं, त्या संदर्भात सभापती महोदयांना लवकरच भेटणार आहोत. त्याचबरोबर मान्य उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. जर आपण सांगितलेली गोष्ट सत्य निघाली की ग्रामपंचायत बंद होणार, तर ग्रामपंचायतचं दारसुद्धा बंद होऊ देणार नाही. कायदा आणील 24 घंटे ग्रामपंचायत चालू करा म्हणून. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना, आणि त्याचबरोबर वाल्मिक कराड साहेब असतील किंवा वंजारी जे कोणी आमचे भाऊ असतील त्यांच्या संबंधाने असेल किंवा जी पारधी आई आहे जिला 10 कुटुंबियांनी त्रास दिला त्यांच्या संदर्भाने असेल, कायदेशीर प्रक्रिया म्हणून नातेवाईक जर जयश्री पाटील यांच्याकडे आले, ॲडव्होकेट जयश्री पाटील, तर वाल्मिक कराड साहेबांची केससुद्धा ॲडव्होकेट जयश्री पाटील ताई विनामूल्य कोणताही पैसा न घेता लढण्यासाठी तयार आहेत. याला जोडून सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे. खरं तर तुम्ही नेहमीच बहुजनांचे मुद्दे मांडताना आम्हाला पाहायला मिळतात. ज्यावेळेस संतोष देशमुख प्रकरण झालं त्यावेळेस परभणीत सुद्धा एक हिंसाचार झाला आणि त्याच्यात पोलीस कस्टडीत असलेल्या एका विद्यार्थ्याला, आणि तोही वकिलीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचा जीव गेलेला आहे. त्याच्यावर कोणी बोलताना पाहायला मिळत नाही. मग तुम्ही असं वाटतं का तुम्हाला इथे राजकारण केलं जाते आणि तिथं राजकारण होत नाही म्हणून त्याच्यावर कोणी आणि त्या मुलाला कोणी न्याय देत नाही? ते सुपारी बहादर काय बोलतील? मी बोललो, तुम्हाला सांगतो, मी ब्राह्मणांवर जरी अन्याय झाला तरी मी बोलतो. मी ब्राह्मणांवर सुद्धा या देशात अन्याय होणार नाही, रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. परंतु माझा जो सूर्यवंशी भाऊ आहे वडेरा समाजाचा, त्यांच्या संघटनेसोबत माझं बोलणं चालू आहे. त्याचबरोबर मी राज्य शासनाला विनंती केलेली आहे की तुम्ही मराठ्यांचा माणूस मेला तर त्यांना जर तुम्ही मोठी रक्कम देत असाल 50 लाख वगैरे, तर माझ्या वडेरा समाजाच्या सूर्यवंशी भावाला का कमी? मराठा समाजात जर तुम्ही नोकरी दिली असेल तर वडेरा समाजामध्ये सुद्धा नोकरी द्यावं लागेल. ह्या गोष्टीसुद्धा मी विनंती केलेल्या आहेत. त्याचबरोबर घोरबांड मराठा आहे की कोण आहे त्याच्याशी मला घेणं देणं नाही. मराठा जरी असला तरी कायद्यापेक्षा मोठा नाही. त्याच्यामुळे घोरबांडवर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणीसुद्धा मी केलेली आहे. आणि अल्पावधीमध्ये एक काळ वेळ देऊन त्यानंतर जे वडेरा समाजाचे अध्यक्ष आहेत, नांदेडचे आहेत, ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, त्यांना बोलवून घेऊन
ती सुद्धा न्यायालयीन प्रक्रिया पुढं करणार आहोत. जर मराठा समाज म्हणून, मी समाजाच्या विरोधात नाही, मराठा आहे माझे भाऊ आहेत, जर तुम्ही एका समाजाला 50 लाख किंवा 20 लाख किंवा काही जे दिले आणि नोकरी दिली असेल, तर सूर्यवंशी किंवा जे दुसरे आमचे दलित, जे आमचे बहुजन, आमचे बौद्ध समाजाचे पुढारी, जे त्यांचाही जीव गेला आहे हार्ट अटॅकनं, त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा तोच न्याय मिळाला पाहिजे, ही सुद्धा माझी मागणी आहे. त्याच्यासाठी सुद्धा मी लढत आहे आणि लढत राहणार. बोलण्यासाठी तर हे होते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. 2 महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले. एक पहिला मुद्दा म्हणजे की जर वाल्मिक कराड यांची केस यांच्याकडे आली, खरं तर जयश्री सदावर्ते यांच्याकडे, तर ते लढायला तयार असतील. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असा उपस्थित केलेला आहे की परभणीच्या प्रकरणात ज्या सूर्यवंशीचा जीव गेला किंवा मृत्यू झाला, त्याला सुद्धा तेवढी शासनाने मदत करावी जेवढी सूर्यवंशीच्या कुटुंबाला करत आहे. त्यामुळे आता ह्या संपूर्ण प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश शेलारसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.